असेल सरकारकडे? महाबोधी महाविहाराची मागणी आमची अनेक वर्षांपासूनची आहे की महाबोधी महाविहार या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली बाजूला बंदी नव्हत्या. झाला तुमचा फोटो आला बाजूला. पाठीमागून घ्या ना, भंतेजी पण येतील ना व्हिडिओमध्ये. महाविहार हे आमच्या बौद्धांचं सरकार आहे. 2500 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमजींना ज्ञानप्राप्ती झाली आणि सिद्धार्थाचा गौतम बुद्ध झाला आणि जगाला विश्वशांतीचा संदेश दिला, समानतेचा संदेश दिला, मानवतेचा संदेश दिला, ते स्थळ आमच्यासाठी अत्यंत आदरणीय अशा पद्धतीचं आहे. आणि भारतामध्येच जो धम्म जो आहे तो गौतम बुद्धांनी सगळ्या जगाला दिला, तर त्या धम्माच्या संबंधामध्ये जगभराला अट्रॅक्शन आहे. आणि अनेक देशामध्ये 40 पेक्षा जास्त देशांमध्ये बौद्ध धम्माची लोक असतात. त्यामुळं जो त्या ठिकाणी महाबोधी महाविहार जे आहे, आदरणीय भगवंत महास्तवी अनागारी जे आहे ते श्रीलंकेचे आहे, त्यांनी त्या ठिकाणी ते जे महाबोधी महाविहार आहे त्यांच्या काळामध्ये बांधण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तो बोधी वृक्ष आहे, ते एक सगळ्या जगातल्या बौद्धांसाठी अत्यंत आदरणीय स्थळ आहे. त्यामुळं मागणी आमची अशी आहे की महाबोधी महाविहाराच्या ट्रस्टमध्ये त्या ठिकाणी 8 लोक आहेत आणि कलेक्टरचा चेअरमन असतो, अध्यक्ष असतो. त्यामध्ये 4 बुद्धिस्ट, 4 हिंदू आणि कलेक्टर चेअरमन अशा पद्धतीचा 1949चा बिहार असेंब्लीचा कायदा आहे. त्यामध्ये आमची मागणी अशी आहे की आमचा कुठल्या धर्माला विरोध नाही, पण आमच्या बौद्ध धर्माचा जो ट्रस्ट आहे, बुद्ध मंदिराचा जो ट्रस्ट आहे, तो ट्रस्टमध्ये सगळे बौद्ध असावे अशा पद्धतीच्या मागणीसाठी देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे. मी परवा 22 तारखेला मी बोधगयामध्ये होतो आणि त्या ठिकाणी आपण जवळजवळ 20 देशाच्या बौद्ध भिक्खूंच्या समोर मी त्यांना असं दिलेलं आहे. हा जो ट्रस्ट आहे या ट्रस्टमध्ये अमेंडमेंट करण्यासाठी नक्की मी प्रयत्न करेन. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की जर इतर धर्माच्या ट्रस्टमध्ये जर आमचे लोक नाही तर आमच्या धर्माच्या ट्रस्टमध्ये इतर धर्माचे असतो नाही, तेवढंच आमचं म्हणणं आहे. हिंदू धर्माला किंवा कुणाला विरोधचा विषय नाही. त्यामुळे एवढीच आमची मागणी आहे. आणि हा जो ऍक्ट आहे हा ऍक्ट 49चा आहे आणि बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जे आहे ते संविधान 26 जानेवारी 1950 लागू झालेलं आहे. त्यामुळं या कायद्यामध्ये अमेंडमेंट करावी एवढीच आमची मागणी आहे. मी पंतप्रधानांना एकदा भेटलेलो आहे, नितीश कुमार जे बिहारचे मुख्यमंत्री त्यांना पण भेटलेलो आहोत. त्यांच्या समोर सुद्धा आपण मागणी केलेली आहे की सगळे आमचे मेंबर ट्रस्टी पोलीस असतात. सर, एक प्रश्न आहे, आपला राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाल संपत आलेला आहे, आपली पुन्हा एकदा निवड होईल असं वाटतंय का आपल्याला? आता माझा राज्यसभेचा जो कार्यकाल आहे तो 3 एप्रिलपर्यंत आहे आणि आता दुसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याच्या संबंधामध्ये लवकर निर्णय होईल. मला असं वाटतं की जे 4 जागा ज्या आहे एकूण 7 जागा आहे आणि त्या 7 जागांच्या पैकी माझी आरपीआयला मिळणारी जागा जी आहे आरपीआयला मिळणाऱ्या जागेमध्ये काही त्याची अडचण अजिबात येणार नाही. कारण मी माननीय मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे आणि त्यामुळे माझी राज्यसभा नक्की कंटिन्यू होईल अशा पद्धतीचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि बाकीचे 3 जे लोक आहेत त्यांची नावं ठरत आहेत, म्हणजे बीजेपीचे 3 लोक आहेत. टोटल जागा 7 आहे, त्याच्यामधल्या 6 जागा नक्की आमच्या महायुतीत येणार आहे आणि 1 जागा जी आहे ती अपोजिशनला जाणार आहे. परंतु शरद पवार यांच्या नावावर अद्याप एकमत होत नाही. काँग्रेस पक्षाचा आग्रह आहे की ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं की जर यांच्यामध्ये जर वाद झाला तर 7वी जागा सुद्धा आम्ही निवडू शकतो. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या वतीने कदाचित 7 उमेदवार उभे होण्याची शक्यता आहे आणि आमच्याकडे जवळजवळ 17-18 मतं जास्त आहे. त्यामुळं दुसऱ्या याची जी मतं असतात, दुसऱ्या मतं जे असतात, तर जर यांच्यामध्ये जर एकमत झालं नाही तर मला असं वाटतं की आमचा 7वा उमेदवार सुद्धा आम्ही निवडून आणू शकतो. त्यामुळं मागच्या वेळेला सुद्धा मुन्ना माडिक जे आहे ते मागच्या वेळेला उभे होते आणि त्यांना एक्सचेंज करून निवडून आले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये अत्यंत एक्सपर्ट असणारे नेते आहेत. त्यामुळं जर यांनी कदाचित शरद पवारांच्या नावावर एकमत झालं नाही तर त्या ठिकाणी वाद होणार आहे आणि 7वा उमेदवार आम्ही जर उभा केला तर तो नक्की निवडून येईल असं आम्हाला वाटतं. यादवराव भवरे आमचे रिपब्लिकन पक्षाचे
दलित चांद्रा मुंड्यापासून माझी अत्यंत जवळची सहकारी होती. आणि त्यानंतर त्यांचं काही दिवसापूर्वी निधन झालं आणि आज त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी मी आलो होतो, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी. कारण पूर्णा जी नगरपालिका आहे या नगरपालिकेमध्ये आमच्या भारतीय दलित क्रांतीच्या काळामध्ये 7-8 नगरसेवक आमचे असायचे. आज आपल्या समाजाचे 10 नगरसेवक आहेत, पण ते वेगवेगळ्या आहेत. तरी सुद्धा या पूर्णेमध्ये आमची बहुतांशी ताकद ताकद आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी मी आलोच होतो. त्याचबरोबर आदरणीय बनतेजी आमचे उपमुख्यमंत्री जे आहे त्यांचा पॅन्थरच्या काळामध्ये मला अत्यंत फार मोठा पाठिंबा मिळालेला आहे. मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी उपमुख्य यांनी आपल्या या मुवमेंटला पाठिंबा दिला होता. आणि आज या बुद्धविहारामध्ये आल्यानंतर मला खूप वाटलं की बुद्धविहाराचा विस्तार या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये नांदेडमध्ये असणारे बुद्धिस्ट बांधव आहे त्यांच्यासाठी हे एक अत्यंत चांगलं सुंदर अशा पद्धतीचे स्थळ आहे. हे या ठिकाणी आमच्या बौद्धांचं आहे. याला महाराष्ट्राच्या तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि मध्यंतरी 1 कोटी रुपये या मिळाल्यानंतर त्याचा विस्तार झालेला आहे. अजून 10 कोटीचा प्रस्ताव मंत्रीने मला सांगितलेला आहे की राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे. त्यासाठी सुद्धा प्रयत्न करेन आणि मराठवाड्यातलं एक अत्यंत सुंदर अशा पद्धतीने जे बौद्धांचं स्थळ आहे तीर्थक्षेत्र आहे याला अजूनही चांगल्या पद्धतीने सुंदर बनवण्यासाठी नक्की राज्य सरकारच्या वतीने मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि खूप जे आहे त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. त्यांनी आपलं आयुष्य जे आहे बाबासाहेबांनी केलेल्या बौद्ध धर्मासाठी त्यांनी खर्च केलेलं आहे, करत आहे आणि त्यामुळं आज या बुद्धाला भेट दिल्यामुळे मला आनंद वाटला. आणि आज मी या ठिकाणी आज लातूर जिल्ह्याचा दौरा आहे. नागपूरमध्ये काही सभा आहे, अलिबागमध्ये काही सभा, संभाजीनगरमध्ये काही सभा आहे. त्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि आमचं पार्लमेंटचं अधिवेशन आणि बाकीच्या राज्यामध्ये अनेक कार्यक्रम असल्यामुळं त्या ठिकाणी मराठवाड्यामधील अनेक कार्यक्रम होतो. पण आज 3 दिवसाचा माझा दौरा मराठवाड्याचा आहे आणि मराठवाड्यामध्ये कॅन्सर मुवमेंट अत्यंत स्ट्रॉंग होती, रिपब्लिकन पक्षाची मुवमेंट अत्यंत स्ट्रॉंग होती आणि अजूनही ते स्ट्रॉंग करण्याचा माझा प्रयत्न आहे. सर्व रिपब्लिकन पक्षाचे जे नेते आहे या सर्वांना एकत्र आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. बाबासाहेबांचा एकच पक्ष प्रयत्न आहे, त्यासाठी माझा प्रयत्न. सर एक प्रश्न आहे. आपली राज्यसभा सदस्यत्वाचा सर आमचा एक प्रश्न राहिला नाही तुमच्या राज्यसभा सदस्यत्वाबद्दल.